अक्कलकोट तालुक्यातील गोगाव ग्रामपंचायतीच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत गावातील 2 प्रमुख रस्त्यांच्या कामांसाठी तब्बल 1,05,00,000चा निधी मंजूर करण्यात आला आहे। हा निधी मंजूर होण्यासाठी गोगावच्या सरपंच वनिता मधुकर सुरवसे आणि उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांनी सातत्याने पाठपुरावा करून संबंधित विभागाकडे वारंवार मागणी लावून धरली होती। त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। मंजूर निधीनुसार 14 मैल ते अंबाबाई मंदिर रस्त्यासाठी 80 लाख तर गोगाव ते पडसलगी रस्त्यासाठी 25 लाख असा एकूण 1,05,00,000चा निधी मंजूर करण्यात आला आहे। सरपंच वनिता मधुकर सुरवसे यांनी सांगितले की गोगावच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत। गावातील प्रलंबित रस्त्यांची कामे पूर्ण व्हावीत यासाठी उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांच्या सहकार्याने सातत्याने पाठपुरावा केला। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी ग्रामस्थांच्या मागण्यांची दखल घेत सकारात्मक भूमिका बजावली। यावेळी उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांनी सांगितले की गावातील रस्त्यांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता। ग्रामस्थांच्या मागणीनुसार सरपंच वनिता सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सातत्याने पाठपुरावा केला। आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी आमच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत निधी मंजूर करून दिला। या निधीमुळे गोगावच्या विकासाला निश्चितच नवी गती मिळेल आणि नागरिकांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी दूर होतील। गोगाव ग्रामपंचायतीच्या वतीने गावाच्या विकासासाठी भविष्यातही विविध पायाभूत सुविधांची कामे मार्गी लावण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे। मंजूर निधीमुळे दोन्ही रस्त्यांची कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण होऊन ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला। याप्रसंगी गोगाव ग्रामपंचायत सरपंच वनिता मधुकर सुरवसे, उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांच्या वतीने आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांचे आभार व्यक्त करण्यात आले। या निधीमुळे गोगावच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून ग्रामस्थांनी या निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।